अशी नदी पार करायला लागते आम्हाला. काल बघा पावसामध्ये काय झालं. लेटेस्ट न्यूज आहे, लेटेस्ट न्यूज. हे बघा आता हा आहे ना भात मोड नजरी ठेवलाय. मोड आल्यावर ह्याची पेरणी करायची. आता 2-3 दिवसात हा भात पेरायलाच पाहिजे, नाही तर वाट लागेल. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आता चाललो आहे गावाला आणि आता पाऊस बघा, नुसता पाऊस आता थांबला आहे, पण नुसता चिखल गेला आहे. काय कटकट आहे यार. हे पडता पडत नव्हता, आता पडतोय, थांबत नाही. अशी नदी पार करायला लागते आम्हाला. बेडकांचा आवाज आहे का? तिकीट काढला तर बघूया ट्रेन कधी येते. आपलं एवढं नशीब खराब आहे ना, लवकर आलो तर ट्रेन लेट होणार आणि उशीर झाला तर बरोबर ट्रेन लवकर येते. बघूया आता कसं नशीब आहे आपण. तुम्हाला बोललेलो ना लवकर आलतो. 6:50चा टाईम आहे, 6:56 झाले. हा आपला नशीब. चला आपली ट्रेन आले, वाजलेत 7:02. गर्दी आहे, डेली नॉर्मल आहे म्हणजे. चला जागा पकडतो, ट्रेनमध्ये भेटल्यावर व्हिडिओ चालू करतो. बसायला भेटणार आपला नशीब आहे. फायनली भिवंडीला बसायला भेटलाय. आता पोचलोय पनवेलला आणि पनवेलवरून काका आहे सोबत स्कूटीवर. पनवेलला एवढा चेंज झाला आहे ना, काय समजत नाही. खूप दिवसांनी जे लोक येतील ना त्यांना समजणारच नाही कुठून जायचं आहे कुठून नाही. मलाच नाही समजत आहे कुठून जायचं आहे तर. कालशेगर वाले आ जाओ. काका अजून आलाय नाही, बघूया किती टाइम लागतो यायला. सर्कलला थांबलोय. काका थांबला इथे, मी वाट बघतोय तिकडे. जातो. गाडी चालू. काकाश्रीचे वाहन बघा आमचे चालू होत नाही. पावर आहे, पावर आहे. लेट्स गो. पाऊस झाला स्टार्ट आता करण्याला किती आहे. बरोबर आता रेनकोट
घातला आणि पाऊस गेलाय. नशीब नशीब काय बेकार आहे. खारपाडावर टोल नका. इथून सरळ आहे रत्नागिरी गोवा रोड आणि आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट अलिबाग. JSWG कंपनी रोड बघा. फणस आपल्याला राईट आता इकडे आहे वडकर. JSW कंपनी. हा रोड आता खाली आहे. संध्याकाळी बघा फक्त ट्रॅफिक किती असेल या रोडला. कारण आता 3 दिवस लगातार सुट्टी आहे ना. ओरम सॅटर्डे आणि संडे. गरम तर खडी आहे. पुण्याला बोललो ना. वाजले 11 आता. चिमण्या आता एंट्री करतोय आपल्या गावात. पोचलो घरी. पाहुणे बिवणे का आहे का नाही. माहिती नाही ना पाहुणे आले ते. काल बघा पावसामध्ये काय लेटेस्ट न्यूज आहे. गावाला मस्त ओटीवर बसून नाश्ता करायला. पावसाची तयारी चालू आहे. बनेल पाईप लावायचं काम चाललंय. लास्टचा थोडासा लफडा आहे. जुगाड चाललाय जुगाड. पाईप लावा जायचं इथं. व्ह्यू बघा. काही कुठला डोंगर आहे. सह्याद्री डोंगर. झाडा कटिंग चालू आहे. झाडा कटिंग. झाडांना शेप द्यायचा चालू आहे. कटिंग केली. आता ही थोडी भाजी लावलेली वांगी. जास्त काढला. हा पपई पण जाम पपई जाम खाल्ली. ह्याच्यावर हा एक आंबा. 3 आलते यावर्षी आंबे ह्याच्यावर. पहिलाच हा एक आहे. नारळ एक बाजूला. आता झाडांना शेप नाही दिला ना तर अजून वाढणार म्हणून कापायला लागतं ते. आणि जरा आपल्या इथे जवळ जवळ झाडं झाली ती नंतर करायचे
काजू मोठा झाला तरी पण कमी केला. बघूया आता थोडासा कापता येईल काय. हे बघा आता हा आहे ना भात मोड येण्यासाठी ठेवलाय. मोड आल्यावर ह्याची पेरणी करायची आणि ह्याला रव बोलतात. घरी पोचलो त्या वाजल्यापासून आम्ही कामच करतोय. हे पनेल लावला दिसतोय ते मागे, झाडांची फांद्या तोडल्या. आता चाललो शेतावर. आई आणि काका गेला पुढे, चाललो आता मी पण. आता बघा नॉर्मल ग्रीन झालाय. आता 15 दिवसात पूर्ण ग्रीन होऊन जाईल, पूर्ण गवत. शेतावर जायचा रूट बघा आपला. हा ग्राउंड आहे. काय तर करवंद, मला तर एक पण नाही दिसत आहे. बाकीच्यांचे शेत पण झाले ना, पण ह्यांच्या शेतात थोडा पण पाणी नाही. आणि आपला शेत दाखवतो कितनाच बघा, दिसतोय पाणी. बघा इथून दुसरा शेत एवढा आपला. पाणी बघा पाणी. आता 2-3 दिवसात भात पेरायलाच पाहिजे, नाही तर वाट लागेल. बघूया, आज पॉवर टिलर बघायला गेलतो पण भेटला नाही. एवढ्या काट्या उचलल्या शेतामध्ये होता तेवढं, तर ते आई आणि काका एवढा उचलले. आता चाललो घरी, घरची वाट धरतो आता. आत्ताच एवढा पाणी आहे, तर नंतर किती पाणी असेल समजून घ्या. इथं देव आहेत, गाव जत्रेसाठी इथं आम्ही पहिले आहेत. आता 5 वर्ष झाली बंद केली गाव जत्रा. बघू आता कधी चालू करतात. आपल्याबरोबर शेताच्या जवळ आहे. पक्ष्यांचा आवाज आहे. चला आता चाललो आता घरी. सर्व काम झालं आणि आता ब्लॉगचा शेवट इथेच करतो. आपला ब्लॉग आवडल्यास आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.